नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पाहुणी ही नित्याला खूप काहीतरी वाईट बोलते. त्याच वेळेला समोरून अधिराज येतो आणि सावरी दाद्याला असं म्हणते. अधिराज येतो त्याच वेळेला आता नित्याला तो बघतो आणि पाहुणीलाही बघतो. त्याच्या लक्षात येत पाहुणी काहीतरी नित्याला वाईट बोलली आहे, म्हणूनच तो आता तिच्याकडे बघत राहतो. आणि त्याच वेळेला पाहुणीला बघून अधिराज म्हणतो की हे घ्या. तेव्हा ती पिशवी घेते आणि म्हणते की काय हे, आणि तो म्हणतो की बघा तरी काय ते. तेव्हा मग ती आतमध्ये बघते तर त्या पिशव्यांमध्ये साड्या असतात. आता नित्या त्या साड्या बघते आणि म्हणते की कोणाच्या ते आहेत या, माझ्यासाठी आहेत का. त्याच वेळेला मग आता अधिराज म्हणतो की नाही, मी साड्या नेसून घरभर फिरणार आहे. म्हणजे तुम्हाला दिल्या म्हणजे तुमच्याच आहेत ना. आता अधिराज असं म्हणताना हसत असतो आणि हे सगळं पाहुणी बघते आणि तिला धक्काच बसतो. आता नित्या देखील गालातल्या गालात लाजते आणि हसते आणि म्हणते की थँक्यू. आणि त्याच वेळेला आता अधिराजनेच दिलेल्या साड्या पाहून नित्याला खूपच बरं वाटतं. ते दोघंही एकमेकांकडेच बघत असतात. आणि त्यानंतर इथे विमलला त्याचा खूपच राग येत असतो. विमल जोरजोरात दगडाने कुऱ्हाड आपटत लाकडं फोडत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अधिराजने दिलेली साड्या घेऊन नित्या देवघरात येते आणि देवीसमोर हळद कुंकू त्या साड्यांना लावून देवीसमोर त्या साड्या ठेवते आणि म्हणते की देवी आई, खरंच मला खूप आनंद झाला या सगळ्याचा. मी न मागताही मला तू खूप काही दिलं आहेस. आज अधिराजला मी न सांगताही त्याने मला साड्या आणून दिल्या. आणि हे सगळं बोलत असताना तिथे तेवढ्यातच अधिराज येतो आणि तो सगळं ऐकतो. नित्या त्यावेळेला म्हणत असते की देवी, खरं तर मला माहेरातून स्त्रीधन काहीच आलेले नाही, पण माझ्या नवऱ्याचं खरं प्रेम हेच माझं स्त्रीधन आहे. माझ्या अधिराजने मला न सांगता साड्या हव्यात हे ओळखलं, हेच माझं स्त्रीधन. असं म्हटल्यावरती देवीपुढे हात जोडते आणि म्हणते की माझ्या नवऱ्याला आणि मला कायम असं सुखात ठेव. अधिराज तिथून निघून जातो. नंतर माईला शुद्ध येते. माई उठून बसते आणि डोकं थोडंसं दुखत असतं. आणि नंतर ती म्हणते की देवी, माझ्या पोरांना तू वाचवलंस, माझ्या अधिराजला आणि नित्याला म्हणजे माझ्या जयदीप गौरीला तू वाचवलं. तुझे किती आभार मानावे ना तेवढे थोडे आहेत देवी आई. असं म्हणून ती देवीच्या फोटोकडे बघून हात जोडत असते आणि म्हणते की मला तुझ्या दर्शनाला यावंच लागेल, त्याशिवाय मला काही शांत बसता येणार नाही आणि मला नित्याला आणि अधिराजला पण भेटायचं आहे. तितक्यातच तिथे आता संध्या आणि लवली येतात. तेव्हा दोघंही तिला अडवतात. ती म्हणते की जाऊ दे रे पोरांनो, मला प्लीज जाऊ द्या. तेव्हा ते दोघेही तिला बसवतात आणि म्हणतात की माई, अगं तू अजून अशक्त आहेस. तेव्हा मग लवलीला ती म्हणते की माझ्या पोरांना मला भेटायचं आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की अगं तुझी पोरं नुसती वाचली नाही आहेत, तर तुझ्या पोरांनी लगीन केलं आहे. लगीन अगं तुझ्या नित्या अधिराज जयदीप गौरींना लगीन केलं आहे. तेव्हा हे ऐकल्यावर माईला खूप आनंद होतो. माईला मागच्या जन्मीचं लग्न आठवतं. नंतर ती म्हणते की खरंच की काय, काय बोलताय पोरांनो, माझ्या जयदीप गौरीने खरंच लग्न केलं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हो केलं आहे. मग ती म्हणते की मग तर मला गेलंच पाहिजे, मला माझ्या पोरांना भेटलं पाहिजे, आशीर्वाद दिला पाहिजे. तेव्हा लवली म्हणतो की अगं माई, तू कशाला जायलीस, आम्ही दोघंच त्यांना इथे आणतोय. काय र संत्या. तेव्हा संत्या म्हणतो की हो, आणायला लागलीच जातो आणि दोघंही निघून जातात. माई आता दोघी भगवत देवीकडे हात जोडते आणि म्हणते की देवी आई, खरंच तुझे खूप लाख लाख आभार. अधिराज नित्या ठरलेल्याप्रमाणे त्या खोलीत येतात आणि दोघांना तिथे साफसफाई करायची असते. आता नित्या तिचा पदर खोचते आणि दोघेही हसत एकमेकांकडे बघत कामाला सुरुवात करतात. अधिराज म्हणतो की चला सुरुवात करूया. आता नित्या आजूबाजूची जे काही घाणेरडी बोचकी असतात ती बाजूला टाकून देते. आणि त्याच वेळेला नित्याला जसं त्यांनी माळातलं घर साफ केलेलं असतं, सगळ्यांसोबत मल्हार दादा त्याचप्रमाणे सगळेजण असतात, हे सगळं आठवतं. तशाचप्रमाणे जयदीप आणि गौरी दोघंजणही आता हे सगळं साफसूफ करत असतात. आणि नित्या जाळ्या काढत असते तेव्हा तिच्यावर काही हात पोचत नाही. त्याच वेळेला अधिराज हा तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि ती मागे बघते आणि अधिराज आता तिला उचलून घेतो. त्याच वेळेला जेव्हा गौरी आंबे किंवा कैऱ्या काढण्यासाठी झाडावर चढलेली होती हे सगळे त्याला आठवते आणि ते आठवून ती आता ते सगळं काढायला सुरुवात करते. आणि नित्याला हे पाहून खूपच बरं वाटत असतं. आणि जयदीप गौरीप्रमाणेच नित्या आणि अधिराजचं प्रेम फुलत चाललेलं असतं. तर इथे समोरच त्या दोघांना असं एकत्र पाहून पाहुणीचा मात्र फारच झळपळाट होतो. पाहुणी ते सगळं समोरून बघते आणि जोरात तिथे खाली हातात असलेली कळशी आपटते आणि तिकडेच बाजूला असलेले घुंगरांची माळ घेऊन नित्याला मारायला येते. त्याच वेळेला मग आता अधिराज हा तिचा तो पट्टा थांबवतो आणि म्हणतो की थांब, काय करतेस काय तू. तेव्हा पाहुणी म्हणते की इतकी मजल गेली हिची, माझ्याच घरात राहून माझ्याच नवऱ्यावर असं करते. तेव्हा मग अधिराज म्हणतो की एक मिनिट, तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. नित्या मॅडम माझी बायको आहेत आणि त्यांना तू असं काही करू शकत नाही. तेव्हा मग ती म्हणते की कसली बायको, प्रत्येक वेळेला ही अशीच करत राहते, प्रत्येक वेळेला माझ्याच गोष्टींवर डोळा असतो या मुलीचा.
पण मला आता हिच्या घरात हिला अजिबात राहू द्यायचं नाही. चल तू तुझ्या घरी जा, रेस्ट हाऊसवर द्या, इथे अजिबात थांबायचं नाही, नाहीतर बघ मी काय करेन ते. अरे अधिराज, तू काय करतोयस काय? लग्न मंडपात माझ्याशी लग्न करणार होतास, ते लग्न मोडून ती हिच्या संग लगीन करूच माझ्यासमोर आलास. हिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधताना तुला एकदाही माझा विचार आला नाही का की तू मला लग्नाचं वचन दिलं होतंस आणि तिथे मी मंडपात तुझी वाट बघत होते, पण भल्या मांडवात तू मला असंच परत पाठवलं. तुला काही वाटतं की नाही? जाऊ दे, ते सगळं झालं गेलं ते जाऊ दे, पण आता लक्षात ठेव, आता हिला हाताला धर आणि हिला घराबाहेर काढून टाक. हिला आपल्या घरात नको ठेवू, हिला पाठव तिच्या घरी परत आणि मग आपण पुढे काय ते बघूया. ही आपल्या घरात नको. अरे अरे, हिने तुझ्या घरच्यांना किती त्रास दिला आहे, आई तात्या त्याचप्रमाणे सगळ्यांना किती त्रास झाला इजामुळे, तुला कळत नाही का? तेव्हा तो म्हणतो की 1 मिनिट पाहुणे, आता यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. त्या माझ्या लग्नाची बायको आहेत हे नेहमी ध्यानात ठेवायचं. त्यांचं आणि माझं साता जन्माचं नातं आहे आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आमचं लग्न झालेलं आहे. म्हणूनच आता तू त्यांना घराबाहेर नाही काढू शकत, कारण हेच आता त्यांचं घर आहे. जिथे मी राहणार तेच त्यांचं घर असणार आणि माझं आता त्यांच्याबरोबर लग्न झालं आहे, म्हणून आता त्यांना काहीच बोलायचं नाही. आता तिथे विमल येते आणि ती देखील ते सगळं ऐकते आणि पाहुणीचा आता अधिराज एक प्रकारे अपमानच करतो आणि त्यामुळे पाहुणीला आणखीनच जळायला झालेलं असतं. तो म्हणतो की आता ही माझी बायको आहे, आम्ही एकमेकांपासून लांब जाणार नाही. हे लग्न कोणाला मान्य असो किंवा नसो, पण आमचं लग्न झालं आहे हे खरं आहे, आम्ही एकमेकांचे नवरा बायको आहोत. त्याच वेळेला नित्या तिथे उभी असते आणि पाहुणी तिच्या समोरून निघून जाते. विमल पण काहीच बोलत नाही. आता पाहुणी जेव्हा जाते तिच्या मागोमाग विमल देखील निघून जाते आणि अधिराज आणि नित्या त्यावेळेला तिथेच दोघे उभे असतात. अधिराजला या सगळ्या झालेल्या प्रकारामुळे खूपच त्रास झालेला असतो. नित्याला तो म्हणतो की जाऊ द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तर इथे शालिनी ही विचार करत असते की एवढा वेळ झाला पण या म्हातारीचा अजून काही पत्ता कसा नाही लागला. खरं तर ह्या म्हातारीला मी जिथे भेटेल ना तिथेच संपवून टाकणार आहे. बस झाला हिचा किस्सा. तेवढ्यातच तिच्या माणसांचा फोन येतो आणि ती म्हणते की झालं का, म्हातारी सापडली का? तेवढ्यात राजमा तिकडे येते आणि ती ऐकत असते. तेव्हा शालिनी माणसांवर चिडत म्हणते की काय, अजून म्हातारी सापडली नाही? अरे किती लोक तुम्ही, किती तास झाले अजून त्या म्हातारीचा शोध लावता आला नाही, काय कामाचे नाही तुम्ही लोक, असं म्हणून ती फोन ठेवते आणि नंतर विचार करते की आता जर यांनाही सापडली नाही तर मला स्वतः मैदानात उतरावं लागलं तरी चालेल. मी स्वतःच्या हाताने या म्हातारीला संपवणार आहे. तितक्यात तिला राजमा जाताना दिसते. राजमाला पाहून ती म्हणते की 1 मिनिट थांब, तू कशाला आली होती? ती म्हणते की नाश्त्यासाठी. तेव्हा मग म्हणते की काही न बोलता कशी चाललीस मग? तेव्हा ती सांगते की म्हटलं नाश्ता तुम्हाला डायरेक्टच आणून देऊ. तेव्हा ती म्हणते की नको, मला नाश्ता जेवण काही नको. जोपर्यंत ती म्हातारीला ते संपवत नाही ना तोपर्यंत मला काहीही जेवण वगैरे जाणार नाही. तेव्हा मग राजमा म्हणते की म्हणजे? तेव्हा ती म्हणते की अगं त्या म्हातारीने मला खुलं चॅलेंज केलं आहे आणि त्या म्हातारीला आता संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि जोपर्यंत तिला मारत नाही तोपर्यंत मला गप्प बसता येणार नाही, नाहीतर सगळ्या गोष्ट पलटून जातील. आणि हो राजमा, तुला काही सुगावा लागला तिच्याबद्दल तर प्लीज मला सांग, तुला मी मोठं चांगलं बक्षीस देईन. असं म्हणून ती निघून जाते आणि राजमा मात्र टेन्शनमध्ये येते. तर इथे माईने पूजेचं ताट तयार केलेलं असतं आणि म्हणते की माझ्या जयदीप आणि गौरीचं लग्न झालं, माझ्या देवीची ओटी भरली पाहिजे आणि तिचे आभार तर मानायला नको का? मला तिच्या आभाराला मानायला गेलं पाहिजे, असं म्हणून ती आता निघालेली असते. तर इथे आता नित्या आणि अधिराज आपापल्या कामांमध्ये असतात. नित्या अधिराजने दिलेली साडी नेसून तयार झालेली असते आणि फडका घेऊन ती कळकटलेला तो आरसा पुसते आणि आरशात स्वतःचं रूप निहाळते. तर ती स्वतःला खूपच सुंदर वाटू लागलेली असते. अधिराजने दिलेल्या त्या साडीमध्ये तिचं सौंदर्य आणखीनच खुलून आलेलं असतं. तर आता अधिराजचं नंतर साडी नेसल्यानंतरचं ते रिॲक्शन पाहण्यासाठी ती बाहेर येते आणि अधिराज हा कुऱ्हाडाने लाकडं तोडत असतो आणि त्याच वेळेला आता धनी धनी असा आवाज येतो. त्याच वेळेला तो मागे वळून बघतो तेव्हा नित्या समोर असते. नित्याने अधिराजने दिलेली साडी नेसलेली असते आणि तीही अगदी मॉडर्न लुकमध्ये पदर सोडलेला असतो आणि केस सोडलेले असतात. त्याच वेळेला आता अधिराज हा नित्याकडे एकटक पाहतच राहतो. तर इथे संत्या आणि लवली आलेले असतात. ते म्हणतात की अरे नवरा नवरी आहेत कुठे दोघेजणं, पण मात्र दोघांचं कुठेच लक्ष नसतं, दोघे एकमेकांकडेच बघत असतात. तर इथे संत्या आणि लवलीच्या लक्षात येतं की घरातलं वातावरण हे खूप तापलेलं आहे. तेव्हा संत्या म्हणत असतो की काय अहो, लगीन घर आहे, लग्नघरात इतकी शांतता कशी? चांगलं वाजन गाजन झालं पाहिजे, चांगली वाजंत्री वाजली पाहिजे, पण तुम्ही काय? बरं आपण आता हाक मारूया, नित्या मॅडम नको तर वहिनी मारूया, म्हणजे ते येतील. तेव्हा मग आता लगेच संत्या म्हणतो की ओ अधिराज, अरे नित्या वहिनी कुठे आहात तुम्ही दोघेजणं? मात्र त्या दोघांचं लक्ष नसतं. तेव्हा लवली म्हणतो की अरे पण तुमच्या चेहऱ्यांचे सगळ्यांचे असे चेहरे का झालेले आहेत? तुम्हाला कुठला देव येऊन शांत बसायला सांगून गेलाय का?
अरे काय फिरवून गेलाय का तुम्ही? शांत कसे? लग्नघर म्हटल्यावर ढांगळांग टँगळांग काहीतरी शांतता कशी? काहीतरी मजा मस्ती झालीच पाहिजे की काहीतरी गप्पा गोष्टी झाल्या पाहिजेत. तेवढ्यात दोघेजणी नित्या बहिणी असा आवाज देतात. तेव्हा ती दोघेजणही येतात आणि मग आता अधिराजला बघून तो म्हणतो की बघितलं का, वहिनी हाक मारलं म्हटल्यावर ते आले. तेव्हा आता लवली म्हणतो की अरे मी कशाला सांगायला आले होतो, नवीन लग्न झाले, आपल्याकडे प्रथा आहे देवाला पाया पडून जायला देवदर्शनाला. तेव्हा सावरी म्हणते की हो प्रथा आहे, पण खरंच काही कळत नाही काय करायचं. तेव्हा लवली म्हणतो की अरे देवदर्शनाला तर गेलं पाहिजे, आपली प्रथा आहे. तात्या मावशे अगं काय गं, आपल्याला त्यांनी हे सगळं केलं तर पाहिजे, सगळ्या गावाचं आपण करतोय आणि आपल्या रीतीपती आपण पाळायला नको आहे. तेव्हा संत्या म्हणतो की बरं निघूया आपण आणि असे सुतकी चेहरे करू नका. तेव्हा पाहुणी म्हणते की हो आम्हाला सुतकच लागलाय म्हणून आम्ही असे चेहरे करतोय. लवली म्हणतो की चल मावशी तयारी कर पटापट, आपल्याला निघायला हवं नवऱ्या नवरीला घेऊन. तेव्हा मग आता विमल म्हणते की हे बघ मी कुठेही येणार नाही, ज्याला जायचे त्यांनी जा. तेव्हा तो म्हणतो की का कशा पायी? तेव्हा ती म्हणते की माझ्या पायाला खिळे ठोकलेत असं समज. तेव्हा तो म्हणतो की चल तुझ्या पायाचे खिळे मी काढतो. तेव्हा ती जोरातच लवलीवर ओरडते आणि म्हणते की नाही यायचं. तेव्हा मग संत्या म्हणतो की बरं जाऊ दे, सावरे तू चल, पाहुणी तू पण चल, तयारी कर. तेव्हा संतोष पाहुणीजवळ येतो तेव्हा ती त्याच्या जोरात कानाखाली वाजवते आणि त्यावेळेला सगळेजण बघतच राहतात. संत्या आता हसत हसतच म्हणतो की ठीक आहे, कोणीही अगदी टेन्शन घेऊ नका, काय ना लहानपणापासून आमची असली मारामारी चालते आणि ती काय मी पण तिला मारतो आणि काय गं तुला मी खवडा देऊ का, असं म्हणून आता लवली त्याला शांत करतो, कारण तो रागातच तिला खवडा देणार असतो. मग आता इथे पाहुणे म्हणते की आम्हाला काय बी घेणं देणं नाही, तुम्हाला जे काही करायचे ते करा, आम्हाला हे लग्नच मान्य नाही. मग अधिराज म्हणतो की लवली आणि संत्या तुम्ही दोघं जे बोलताय ते अगदी बरोबर आहे, देवदर्शनाला तर गेलंच पाहिजे, लग्न झालंय ना. आणि इथे हे सगळं झाल्यावर संत्या गालाला हात लावत असतो आणि तो गालाला हात लावत लावतच जरा बाहेर जात असतो. तर इथे शालिनीच्या सगळ्या लोकांना काही माई सापडलेली नसते, मात्र माई ही देवदर्शनाला थाळी घेऊन निघालेली असते आणि तिला अधिराज आणि नित्याच्या लग्नाच्या टायमिंगलाच जयदीप गौरीचे लग्न आठवते आणि तिथे नित्या आणि अधिराज हे लवलीच्या घरी आलेले असतात. संत्या आणि दोघेजणही तिचं स्वागत करतात आणि म्हणतात की या नित्या बहिणी या, तुम्हाला काय चहा कॉफी बिस्कुट? तेव्हा अधिराज म्हणतो की काहीच नको. मग लवली म्हणतो की खरं तर माईच तुम्हाला भेटायला येणार होत्या, पण नव्या नवरीला भेटायला मीच इथे त्यांना घेऊन आलो, काय त्यांची तब्येत ठीक नाही ना म्हणून, त्यांना तर खूप आस लागलेली होती. मग नित्या म्हणते की कुठेत माई, त्यांना बोलव. तेव्हा मग आता लवली म्हणतो पण आमच्या जोडीचं स्वागत कसं वाटलं? तेव्हा नित्या म्हणते की जर तू मनावर घेतलं असतंस तर तुझ्याबरोबर तुझी खरी जोडीदार असती आणि दोघांनी आमचं स्वागत केलं असतं. तेव्हा लवली म्हणतो की ही गोष्ट मात्र खरी आहे नित्याबाईनी, लवकरच दोघी जोडी होऊ आम्ही. तेव्हा मग आता लगेच संत्या म्हणतो की थांबा मी माईला बघून येतो, पण माई कुठेच नसते. आता तो म्हणतो की काय झालं, माई कुठे गेली? आणि लवली म्हणतो की आता तर इथे होती माई, मी तिला सांगितलं होतं की कुठेही हलू नको. तेव्हा मग अधिराज म्हणतो की चला आपण बघूया. सगळेजणही आता तिथून निघून जातात आणि माई ही शालिनीच्या मागेच उभी असते. शालिनी म्हणत असते की काय झालं, कुठे गेली असेल ही? नाही म्हणजे ही कुठे सापडत कशी नाही, माझ्या माणसांनाही सापडले नाही, कुठल्या बेळात लपून बसली ही म्हातारी. तर इथे माई म्हणत असते की देवी तुझ्या दर्शनाला मी येत आहे, मला लवकरात लवकर बळ दे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अधिराज आणि नित्या बाईकवरून माईला शोधत असतात आणि त्याच वेळेला आता इथे माई ही जंगलात बसलेली असते. समोरून शालिनी येते आणि तिला बघते आणि म्हणते की वा, शेवटी नंदिनी शिर्के पाटील तू मला सापडलीसच. आणि त्याच वेळेला आता माई तिला बघून दचकते. शालिनी माईला बघून खुश होते आणि तिच्यासमोर बंदूक ताणून उभी राहते. आता जयदीप गौरी माईला वाचवतील, पाहणं रंजकतेचे ठरणार आहे. अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.